नवरदेव नवरीचे उखाणे चालू होते तर सरांना वाटलं तुम्ही नाव घ्या उखाणा घ्या चालू होतं त्यांचं. मग त्यांनी उखाणा घेतला. त्या काय म्हणतात पहा की त्यांचे मिस्टर गेले ड्युटीला आणि तिकडून त्यांनी केला फोन आणि म्हणे लवकर काय झणझणीत भाजी कर, मी लवकर घरी येतोय म्हणे. मग तिने हाटलं पिठलं, आमच्या मराठवाड्यात पिठलं म्हणतात, काही भागामध्ये बेसन म्हणतात. मग तिने हाटलं पिठलं, मग तिला नवऱ्याचं नाव आठवलं, तिनं उखाणा घेतला की झणझणीत गेलं पिठलं आणि त्याच्यात टाकला लसूण. झणझणीत गेलं पिठलं आणि त्याच्यात टाकला लसूण, खोबरं बी टाकलं खिसून, आमचे हे गेले रुसून तर मॅच घेतलं चाटून पुसून. म्हणे किती वेळ वाट पाहिजे यांची, वाट पाहण्याची बी काय असते की नाही. वेळेला महत्वाचं, टाइम इज मनी, नो मनी पुसं ना कुणी आणि यश कसं तर सख्या बापावाने. ओके नाही. वंस आमच्या सर म्हणले वंसभर घ्यायचं का, ऐका. झणझणीत गेलं पिठलं आणि त्यात टाकला लसूण. चष्म्यावाले आत्या तुम्हाला सांगायलो मी, आता कुणी नाही म्हणावं लागतं बरं का, असं लगेच बघत येत आपले लोक मागं. झणझणीत गेलं पिठलं आणि त्याच्यात टाकला लसूण, खोबरं बी टाकलं खिसून आणि आमचे हे जावाई बापू गेले रुसून तर मॅच खाल्लं चाट. आता आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये योजना आली शौचालय बांधायची. तर शौचालय काही नवरा बांधीच ना, मग आमची माऊली काही नाव घेतलं आमच्या माऊलीनं की आला रुखवत. मंगलसिंग सर, त्यात होता कांदा. आला रुखवत, त्यात होता कांदा आणि अहोराया प्रेमाचं प्रतीक म्हणून ताज म्हणू नको सदा संडास बांधा. सवा कुठे गेले, फॉर्म भरला, मग शौचालय बांधला. आता हे झाले विनोदी उखाणे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं वैभव सांगणार, महाराष्ट्राची सणावळी सांगणार आणि आपल्या सासरचं माहेरचं गणगोताचं वर्णन सांगणार एक उखाणा जन्माला आला. त्याला जानपद उखाणा असं म्हणतात. तर जानपद उखाणा कसा पहा. खनखन कुदळी मनमण माती, खनखन कुदळी मनमण माती, बुरु जखनला अर्ध्या राती, राजा नदीला राणीच्या हाती, राणीने ठेवला पलंगाच्या गाठी. काँग्रेसी लोक भरतार कुठे गेले, जीव वाढताना लाज वाटते मला, नवरा कशाला केला पानकान खायला, दागदागिने लिहायला. कांडून कोंडून पंचमी गेली, कांता कांता लागला डोळा, लगेच आला पोळा, पोळ्याचे करते गोंडे, गोनोबा आले वाकर सोंडे. गणचौतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेऊ वाढू, लक्ष्मीच्या पाडू गाठी, लगेच आली पित्तरपाटी, पित्तरपाटीत निसते डाळ, घाटाला घालते माळ, घाटात बसते घटी, शिलंगाणाने केली दाटी, शिलंगाणाचं घेते सोनं, दिवाळीने केलं येणं, दिवाळीची लावते पंती, सट आली नंती, सटीला लावते नागदेवा, सक्रातीने केला धावा, सक्रातीची घेते दुधड पुणवाली, दुधड पुणेची तुमचे कणिक शिमगार आणि शिमग्याचा घेते रंग, पाडा झाला रंग, पहिलीच काढते सुजली, आजीचा काढते घरा, बाग लावते पुरोपुरी, मध्ये झाडे तरोतरी, अंजिनाम्यानं धरले कोय, फणस आलं तोडायला, मक्का आली फोडायला, काकडीत गारवा, साकाचे निर्वात, चपून मारला गोल, डाळी मला रसात ते गेलं उसात, सीताफळानं उगवले डोळे, बोर जांभूळ टाकलं खिशात, 4 पोते घरी करा, त्यात साखर भरा, कोणती नोकरी धरा, दारी माझ्या लिंबाचं झाड, त्याची सावली डिरेदार, माझ्या माहेराला जाईन, माझं माहेर बेलापुरी, मला दिलं मोठ्या घरी, दागदागिने पुरोपुरी, गळ्यात माझ्या बोरमाळ, गळ्यात माझ्या कांड्याचं ढोरलं, मी नेसते जोराशाली, अंगात चोळी लावला, त्याची हरभऱ्यावानी गाठ पहा, माझ्या संपत्तीचा थार, ब्रह्मदेवानं मारली गाठ, ब्रह्मदेव उभा कंपाळी कुंकू, शिपाबरी कुंकाची झट्टी, खाली हळदीची लाटी, गोड आणायची सवय, कवळा कांदा, पात्याची पिळा, आलूचे पानं तळून करा, राहिला मला 7 वाडे, 7 वाड्याला 7 खिडक्या, 7 तालपा 7 किल्पा, किल्ल्या घेते देवघर उघडते, देवघराला कपाट, कपाटाला मोती, कारभार दिला माझ्या हाती, झाड लोटला मोल करीन, धुण्याला उलटी, पाण्याला पोळी, स्वयंपाकाला आचारी, स्वयंपाक होतं नाराबरी करा, आंघोळीची तयारी, माझं जेवण संपलं, वसरी जाऊन बसलं, वसरी पुन्हा पंगावर गादी गादी ऋषी कपशी चहा, चहाचे गाय आणता, विठ्ठल आणता, विठ्ठलाचे बोल भारी, सासूने अंतरली बना सतरचे भारी, जावायला आणली नेहरी झाली, पिंकी मग गेली हलव्याच्या दुकानावर, तिथून आणला पेढा, पेढावर तूप लागतं भारी, मुलगा असं मुलगी दोघाला वागणूक द्या समान सारी, आणि अनंत मठामध्ये आज आले मी दारी, माझ्या स्वामीच्या दारी, माय मामल्या हो माझ्या उखाण्याला माय उत्तर द्या कुणीतरी, उत्तर द्या कुणीतरी, उत्तर द्या. ही आपली परंपरा आहे, हे आपलं साहित्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून शाहिरांनी सांगितलं काय की माझा महाराष्ट्र कसा आहे. वरून रांगडा कणखर काळा, ओबड थोबड मातीचा, वरून रांगडा कणखर काळा, ओबड थोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती, बोल सांगती प्रीतीचा.